क्षेत्ररक्षक शॉटॅक्सच्या कबर रिदन मधून येतोय, सिंगल आली एकेरीच्या मदतीने 16 धावा, 17 धावा डबल कवरती आहेत, एक फलंदाज बाद. तब्बल 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. त्याच्यातील सौरभ सोरटे यांनी 3 बॉल चांगले टाकलेले आहेत, 2 बॉल थोडेसे महागडे टाकले आणि षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. एका बाजूला सानुगडेवाडीचे सूरज पवार स्ट्राईक करतायत, आज धावांसाठी झगडत आहेत आणि स्विच हिटच्या पटक्यासाठी हा खेळाडू नेहमीच ओळखला जातो असा खेळाडू आहे सूरज पवार. स्ट्राईक रेंजला षटकातला शेवटचा बॉल, सौरभ सोरटे तयार. येवती गावचा सुपुत्र आहे, कराड तालुक्याला बिलॉंग करतो, सातारा जिल्ह्यातील. गोलंदाजी मार्क मध्ये सौरभ सोरटेला आपण पाहतोय. सूरज पवार ऑन स्ट्राईक, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते, यष्टिरक्षकाने चुकी केली आहे. रोहित पाटील यश त्यांच्या पाठीमागे आहे, धाव मिळणार नाही. एकंदरीत डॉट बॉल आला, 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा डबल कव्हर, एक फलंदाज बाद. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. PSB 11 पाटण बॅटिंग करत असताना 17ला 1. षटक आपण पाहूयात 22 यार्डच्या माध्यमातून भावेश पवारने जे पहिलं षटक हाताळलेलं पाहायला मिळालं होतं. हा पहिला बॉल जो मात्र डॉमिनेट करणारा राहिला होता गणेश शिंदेला. दुसरा बॉल पहा, पुन्हा एकदा फ्रंट लेग पुढे आणलं, कट करण्याचा प्रयत्न, बॅटची तिकेज आउटसाइड घेतली, चौकार आला आणि तदनंतर केवळ डॉट बॉल. गणेश शिंदे तिसऱ्या बॉलवरती आउट झाला, लिडिंग एज घेतली होती, कॉरिडॉर मेंटेन केला होता भावेशने. जिथे पहिला बॉल फेस करत असताना पवारला आपण पाहिलं होतं, डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला, तदनंतर स्विच हिटचा प्रयत्न, डॉट 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 सातत्याने डॉट बॉल पाहायला मिळाले. पहिल्या षटकाच्या या हायलाइट्स आणि ऍक्शन रिप्लेस तुम्ही स्क्रीनवरती पाहत होता. कमाल आहे आमच्या 22 यार्डच्या माध्यमातून आणि म्हणून म्हणतो ना आम्ही, सर्वाधिक मागणीची वाहिनी आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 16,700चा पल्ला आहे, परंतु तो लवकरात लवकर 20,000च्या पलीकडे घेऊन जायचा आहे. 16,700 के अद्यापचे सबस्क्रायबर कंप्लीट केलेत. 5 बॉल 13 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय केतन मोहम्मद म्हात्रे. फलकामध्ये 17 बंडात, एक फलंदाज बाद, 40 बाईक आणि 7 कार. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सूरज मटाळे. भोरचा खेळाडू क्लीन बोल्ड, आज त्याच्या स्वप्नातली विकेट प्राप्त केली आहे. व्हेरी फर्स्ट बॉल उलटा टाकला होता आणि थेट यशांचा वेध घेणारा केतन वामन म्हात्रे, बाटचे आउट. थँक्यू. काय बॉल टाकलाय भोर तालुक्यातील कामतडी गावचा आयकॉन कॅटेगरीचा खेळाडू सूरज मताळे यांनी मोठी विकेट घेतली. ऑल इंडिया आयकॉन केतन म्हात्रे यांना क्लीन बोल्ड केलाय. धक्का क्रमांक लागलाय. आता तो दुसरा PSB 11 पाटण या टीमला फलंदाज त्रिपाळाची धक्का क्रमांक 2. नवीन बॅटर ओंकार शिलार, पोलादपूर तालुक्यातील कापडे गावाला बिलॉंग करणारा कापडे बुद्रुकचा खेळाडू आहे. चला घाई करा, आज 8 मॅचचं शेड्यूल आहे, थोडीशी घाई व्हायला हवी आणि स्वतः आयोजक मैदानावरती आहेत, त्यामुळे रोहित पाटीलच मैदानावरती आहेत. चला थोडीशी घाई करा. आता असा गोष्ट होते ना की पोलिसांची मॅच चालू असताना आपण जसं टायमाच्या बाबतीत म्हणू शकत नाही, तसं आयोजकाची मॅच चालू असताना आपण वेळेच्या बाबतीत ताकीद देऊ शकत नाही. परंतु आज कोणाला वेळेच्या बाबतीत मुभा नाही, सुटका नाही आहे. राम वर्धानीचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला ओंकार शिलार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 17ला 2 आहेत. सुरेशने विकेट प्राप्त केली आहे. अभि केसरकर पाहायला मिळतोय, शॉटॅक्सच्या कव्हरला ऑलराऊंडर आहे. ओंकार शिलार स्वतः ऑलराऊंडर आहे. पोलादपूरचे 2 खेळाडू आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हरला अभि तर स्ट्रायकर एंडला ओंकार. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 17ला 2. सूरज मटाळे भोर यावेळेस उजव्या शीच्या बाहेर हलक्या हाताने बॅकलेफ्टला खाली आणलं, केवळ स्टीअर गेलाय, दिशा दिली, दशा बदलेल, संघ्याला आली आहे धावफलकावरती. 18ला 2. षटक क्रमांक 2 मध्ये सूरज मताळे चांगलं काम करताय. संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीम साठी काय गोलंदाजी केली. 2 बॉल टाकले, एकच धाव खर्च केलेली आहे, बांधून जकडून ठेवलेला आहे फलंदाजांना
18 धावा 2 गडी बाद. एका बाजूला सूरज पवार, एका बाजूला ओमकार शेलार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये आता बॅटिंग करते टीम PSB 11 पाटणसाठी. आदरणीय बाळासाहेब कुऱ्हाडे साहेब यांचे आगमन होत आहे. लोअर फुल टोल वसूल केला, चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आतमध्ये सानुगडेवाडीचा सूरज पवार फुलटॉस मेजवानीवरती मारतोय. ताव या बॉलला अडवण्याचा नव्हता कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडे. वाव, बॉल सीमारेषा पार, मेजवानीवरती मारला ताव. या बॉलच्या पाठीमागे धावा आल्या 6. षटकार. फलंदाज सूरज पवार आता म्हणतो आता माझी सटकली. लांबलचक स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. काही टॉप ऑफ द बाउन्स आले होते. डाऊन द ग्राउंड केला, हॅमट केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल येत असताना आपल्याला मिळते आहे. महेश पवारला तुम्ही पाहता या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. हा असा खेळाडू आहे ना की क्रिकेटमध्ये रेकॉर्डसाठी खेळला नाही. क्रिकेटमध्ये बाईक 4 व्हीलर साठी तो कदापि खेळला नाही. त्याने विचार केला असता तर आघाडीलाही बॅटिंगला येऊ शकला असता. पहिलं षटकी तो टाकू शकला असता, परंतु आपलं गावचं क्रिकेट पुढे घेऊन जायचं आहे म्हणून सातत्याने तो झगडताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल अपीश होता आणि पनिश केलाय. वाईड मिळाला, उजव्या हस्तीच्या बाहेर रूम दिला, कट केला आणि पाठवलाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मैदानाच्या आतमध्ये ओमकार शेलार यांचं आक्रमण सुरू झालं. बॉल पाठवला डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाब्यांसाठी बॉलने सीमारेषा चिरली. धावा 4 मिळत आहेत. याही बॉलच्या पाठीमागे एक चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे कापडे बुद्रुकचा ओमकार शेलार. चांगली बॅटिंग करतोय ओमकार. चौकार आला त्याच्या बॅटमधून. हा लोअर फुल टोज होता. पिकअप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पिकअप स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती शेलारचा वार. सारेसगार, चेंडू सीमारेषा पार. चौकार. तीस धावा 2 गडी बाद. स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू होत आहे. संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा 1 मिनिटात स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. धाव संख्या 33 धावा 2 गडी बाद. तुम्ही पाहता या इनिंगच्या 3 षटकाच्या हायलाइट्स इथून पाहायला मिळाल्यात. केतनने ठोकलेला हा षटकार तुम्ही पाहिला. सातत्याने चांगली फटकेबाजी केलं. जिथे केतनचा हा स्लॉक स्वीप त्यावरती आलेला षटकार तुम्ही पाहिला. तिथे मात्र तदनंतर हा क्लीन बोल्ड इथे मात्र पाहायला मिळाला होता. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर आणि त्यावरती विकेट. तदनंतरचा हा षटकार पवारच्या बॅटमधून लांब लचक फटकार येत असताना पाहायला मिळाला होता. आणि उजव्या हस्तीच्या बाहेर ओमकार शेलारचा हा स्क्वेअर कट, त्याच्यावरती चौकार. लोअर फुलटोज वरती त्याने ठोकलेला चौकार आणि रन्स सातत्याने तो बनवतोय. शेलार हे शिलेदार म्हणून इतिहासातील, इथे मात्र जर इतिहासाची पानं पलटून पाहिले ना तर शिवाजी महाराजांचे शिलेदार आणि म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि म्हणून या शेलार हे नामकरण झालं. आणि हा शेलार मैदानाच्या आतमध्ये लढतायत. गोलंदाजी मार्कमध्ये अभि केसरकर दाखल होतो. फिरकीचा जादूगार आहे. स्लोवर वन त्याच्याकडे कारगर साबित राहतो. फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून पहिलं षटक नेहमी टाकणारा अभि केसरकर आदरणीय निलेशदादा कोळसकर साहेब यांच्या हुकुमाचा एक्का म्हणूनही त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. आणि तो गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना मला मिळतो आहे. अभि केसरकर गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होईल. 33 ला 2 आहेत. अभि केसरकरला आपण पाहत आहोत.
षटक सर्वाधिक महत्वाचं राहील. चला घाई करा, वेळ जास्तीचा करतो होतं. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला प्रॉपर कनेक्शन झालंय का? होय. पवार मैदानाच्या आतमध्ये, पवारचा वार सारेसगार यावेळेला येतोय. षटकार. सानुगडेवाडीचा सूरज पवार धुडगूस घालतोय, धुमाकूळ घालतोय, मोठ्या फटक्यांचा बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. ओव्हर नंबर 4 चं स्वागत केलंय षटकाराने. धावा मी दिल्या बॉलच्या पाठीमागे 6. षटकार. चांगला स्ट्रोक इथून अभि केसरकरच्या अगेन्स्ट इथून पाहायला मिळाला होता. लांब लचक फटका इथून येत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला. डीप मिड विकेट तैनात आहे. सिंगल येते. एकेरी दुहेरी धाब्यांची सांगड घातली जाते. मागील 2 षटकांमध्ये धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. मागील 15 बॉलची टाइम लाईन जर का तुम्ही पाहिली ना तर सातत्याने रन्स आलेल्या पाहायला मिळाल्यात. पहा, याचाच मी उल्लेख करत होतो. लास्ट 15 डिलिव्हरीज तुम्ही पाहिल्यात. पहिले 3 डॉट आले, तदनंतर षटकार, तदनंतर डॉट 6, तदनंतर 1 रन्स, डॉट, विकेट आणि तदनंतरचे हे जे काही मागील 6 बॉल आहेत त्यावरती सातत्याने रन्स आलेल्या पाहायला मिळाल्यात. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅटर बीट झाला होता. विकेट किपर बीट. डायरेक्ट हिट लागला. रन्स कंप्लीट झाली आहे का? तर होय, धाव मिळते 1. स्विच हिटच्या फटक्याचा प्रयत्न इथे केला होता, परंतु यावेळेला जोखीम घेतली होती आणि चपळतेने धाव इथे पूर्ण केलेली आहे. ज्या प्रकारे हा बॉल रिलीज केला होता, स्विच हिटच्या फटक्याला वेळेच्या अचूकता साधता आली नाही, परंतु फ्लाय स्लिप मधून बॉलची फेकी अगदी तत्परतेने केली. तोपर्यंत अगदी फलंदाज सहजरित्या आपल्या क्रीज पर्यंत पोहोचले होते. सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. सिंगल सोबत स्कोर बोर्ड पुढे. धावसंख्या 41, 2 गडी बाद. देवळेर गावाचा गोलंदाज गोलंदाजी करतोय. यावेळेचा लिडिंग एज. रन्स मिळतील त्याच्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पवारच्या बॅट मधून आलाय. चौकार. घेतली बॅटची कडा आणि बॉल सरळ गेला सीमारेषेच्या पलीकडे. यष्टीरक्षक आणि फ्लाय स्लिपच्या वरतून बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी धावा आता येत आहेत PSB 11 पाटण या टीमसाठी. उल्हासपूर तालुक्यातील देवळे गावचा गोलंदाज. रेखा बाजूला पवारला आपण पाहतोय. सूरज पवार धारातीर्थी पडलाय. 10 बॉल 18 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. सानुगुडेवाडीचा खेळाडू आहे. स्ट्रायकर एंडला आपण त्याला पाहतो. ऍक्शन रिप्ले फॉलो केलं होतं. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. रन्स मिळत नाहीये. हा डॉट बॉल येतोय. निश्चित चांगला बॉल आता अभि केसरकर यांनी टाकलेला आहे आणि त्यांची गुणवत्ता आहे आणि इथे चांगला बॉल टाकत, प्रभावशाली बॉल टाकत डॉट टाकलाय. षटकातील आता हा पुढील बॉल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आलेत. लॉक केला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा सूरज पवारच्या बॅटमधून आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. सूरज पवार पदललित्याचा वापर, टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल पाठवला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 6 धावेंसाठी. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला. 51 धावा प्रथम बॅटिंग करताना टीम PSB 11 पाटण या टीमने बनवलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नियोजनाचा बादशाह. लाईव्ह वरती कमेंट्स करून कोणी म्हणालेलं नाही आहे त्यांना नियोजनाचा बादशाह. खरं तर प्रत्येक समालोचकाने त्यांना म्हणालेला नियोजनाचा बादशाह. आणि एक असे समालोचक ज्यांची तारखा पाहूनच आयोजन केलं जातात स्पर्धांच्या. शैलेजी जाधव सर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. देवळी गावचे सुपुत्र आहेत, परंतु आज तुम्ही पाहिलं महाराष्ट्रभर चर्चा आहे
या समालोचकाची एनर्जेटिक समालोचन, सामना जिवंत ठेवणं आणि आपल्या भारदस्त आवाजाने जिथे मंत्रमुग्ध करणारं असं समालोचन करणारे पहा स्क्रीनवरती दोघांची नावं तुम्ही पाहत आहात. KSK चे आवाज आहेत, व्हॉइस ऑफ KSK, संतोजी देसाई सर आणि शैलेजी जाधव सर. ही किमया आहे 22 यार्डच्या माध्यमातून. माठकडे वयात शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज ऋषी पाटील आलाय. शेवटच्या आणि अंतिम षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल फटका तितकासा परफेक्ट एक्झिक्यूट होऊ शकला नाही. बॅटमधून मोठा आवाज आला होता. ड्राईव्ह केला, स्क्वेअर ड्राईव्ह, रन्स मिळतात त्या 2. निश्चित ज्या प्रकारे सर उल्लेख केला की ज्या प्रकारे फटका यायला हवा होता त्या प्रकारे फटका निश्चित येऊ शकला नाही. शरीरापासून दूर असणारा बॉल, त्याच्यावरती केलेला प्रहार, या बॉलच्या पाठीमागे 2 धावा निश्चित मिळतील. अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हर मध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल. शेवटच्या आता 5 बॉल बाकी. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला केला. हाफ बॉल वरती घेतला होता. ज्युसी हा बॉल चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. सिंगल येत असताना इथून देखील आपण पाहत आहोत सिंगल डबल ही येते. रन चांगलं पाहायला मिळालं. 54 बनल्यात. 4 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. मोठी टोटल स्कोर कार्ड वरती निश्चित पाहायला मिळेल. डेंजर एरिया मधून खेळाडू धावतात. गोलंदाज फर्स्ट वॉर्निंग. क्या बात आहे. इंटरनॅशनल दर्जाचे पंच याचसाठी आपण मागवतो आणि स्वतः जय पवार सर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एकाच वेळेला पवार आणि पवार जास्तीचे पाहायला मिळाले. हा सूरज पवार बॅटिंग करतोय. जय पवार मैदानाच्या आतमध्ये आहेत. भावेश पवार आहेत. पवार आहेत मैदानाच्या आतमध्ये. ही बाब मी विसरलो होतो काही क्षणापुरता. फलकावरती 54 बनलेले आहेत. येस, भावेश पवारला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. सर ही उपाधी त्याला मिळाली. प्राईड ऑफ भिवंडी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मैदानाचा बादशाह, गर्दी केली जाते मैदानावरती. त्यावेळेचा बॉल लो, जिथे मात्र फुल लेनला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट, रन मिळतील 4. आला सनसनीत चौकार. ऑन साइडला खेळलेला फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी होती आणि याच दरीतून बॉल सीमारेषा पलीकडे गेला. सर 4 धावेसाठी धावा मिळाल्या 4. येतोय तो चौकार. चौकार आलाय. हा लोअर फुलटोज आहे. ऑन साइडला हवेच्या लाटांवरती स्वार होत गेलाय स्ट्राईक. सर्जिकल स्ट्राईक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सूरज पवारच्या बॅटमधून षटकार. वेस्ट साइड पाहिली जाईल. आदरणीय दत्तात्रेयजी वगैरे साहेब, सुभाजी धनावडे साहेब, बाळासो कुराडे साहेब यांच्या मालकीचा संघ संत बाळूमामा वॉरियर्स या टीमने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. PSB 11 पाटण आदरणीय गणेश बाबाजी यादव साहेब आणि सुनील युवा संघ मालक सुनील तानाजी पवार यांच्या मालकीचा संघ. नो बॉल आहे. 65ला 2 आहेत. 65 ऑन दी बोर्ड. हा बॉल उजव्या यष्टीच्या फारसा दुरून जाणारा दिशाहीन राहिला. अर्थात प्रीहिट कंटिन्यू. आणि हा बॉल ऋषी पाटील यांना पुन्हा एकदा टाकावा लागेल. शेवटचे काही बॉल त्यांना आत्मविश्वासाने टाकावे लागतील. इथे या बॉलच्या पाठीमागे दिशेवरती नियंत्रण नव्हतं. फार बाहेर टाकला. पंचाने सांगितलं की ऋषी पाटील यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पुढचा बॉल. यावेळेला प्लेयानं मिस, फ्री हिटची अपॉर्च्युनिटी मिस केली आहे. डॉट बॉल आला. आता षटकातल्या शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या एकूण धाव फलकावरती 66 धावा, 2 गडी बाद. टार्गेट सेट करणारा बॉल. सेकंड इनिंग मध्ये आता संत बाळूमामा वॉरियर्स कराडला किती बनवायचे आहेत सांगून जाणारा बॉल. प्रगतीपथावरती ऋषी पाटील. शेवटचा बॉल.
शेवटचा बॉल इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फायनली 16 बॉल आणि 34 धावांची वादळी आणि झुंजार खेळी संपली. 66 धावा बलकाभरली आहेत. 67 धावसंख्येत टार्गेट. या स्पर्धेचे आयोजक दिनकर शेठ शेवाळे नाना यांना पण तुम्ही पाहत आहात. या स्पर्धेचे त्यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेट स्पर्धा आली. संत बाळूमाव प्रीमियर लीगचं तिसरं पर्व. 2 पर्व आपण एक क्रिकेट स्पर्धेची पाहिली, परंतु तिसरं पर्व हे दिमागदार रुबाबदार तुम्हाला पाहायला मिळतंय आणि एक वेगळी संकल्पना या स्पर्धेमध्ये राबवली. ऑल इंडिया आयकॉन खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक नाविन्यपूर्ण गोष्ट या संत बाळूमाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांनाच या ठिकाणी 22 यार्ड क्रिकेट वाहिनीने दाखवलेलं आहे. टॉसवरती आपण त्यांचं नाव आपण पाहिलं, दिनकर शेठ शेवाळे साहेब नाना, आणि आपण त्यांनाच पाहत आहोत. 20 ते 22 दिवसामध्ये ही क्रिकेट स्पर्धा उभी केली. त्याच्यामध्ये भव्य देवी आपण ऑक्शन पाहिलं. आकर्षक मन वेधून घेणारी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. थँक्यू सो मच. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आमचे ऑफिशियल स्पॉन्सर आहेत, त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी इथून पुढे आम्ही करू. शिवसेना नवी मुंबई तथा कराड तालुका युवा फाउंडेशनच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 ही क्रिकेट स्पर्धा. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे शिल्पकार भाग्यविधाते आपण मुख्य व्यासपीठावरती पाहत आहोत, जे निलेश सरांनी ज्या पद्धतीने त्यांचा उल्लेख केला. सन्माननीय दिनकर शेठ शेवाळे साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती पाहत आहोत. त्यांच्याच संकल्पनेतून ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा उभी राहताना आपण पाहतोय. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे जिगरी मित्र शिवसेना विभाग प्रमुख कोपर खेळणे अर्थातच सन्माननीय सूर्यकांत कचरे साहेब, त्यांचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल. ही संपूर्ण स्पर्धा उभी करण्यासाठी खरं पाहिलं तर ज्यांनी खूप परिश्रम केलं, खूप कष्ट घेतलं, अर्थातच आमचे सर्व सहआयोजक श्री सकाराम शेठ कदम असतील, रोहित पाटील असतील, संतोष शेवाळे असतील, बाबा चुरमारे असतील, निलेश दादा पाटील असतील, ऋषी शेवाळे असतील, अतुल बागल असतील, दत्तात्रय वगैरे, सागल बागल, नयनजी सकपाळ असतील आणि सुभाष पाटील यांची देखील मेहनत तितकीच मोठी राहिली या क्रिकेट स्पर्धेला उभी करण्यासाठी. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक आपण जर पाहिलं ना, तर कल्याण डोंबिवलीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तथा ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेशजी मस्के साहेब यांच्या माध्यमातून प्रथम, तृतीय आणि तृतीय हे संपूर्ण प्राइज या क्रिकेट स्पर्धेसाठी देण्यात आले. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय आणि खरं पाहिलं तर सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये ट्रॉफी आपण जी पाहतोय चॅम्पियन संघासाठी, अर्थातच आदमापूरचा राजा संत बाळूमावची प्रतिकृती या ट्रॉफीवरती पाहत आहोत आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी तथा सर्वच ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्यात, अर्थातच स्वर्गीय लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या स्मरणार्थ माननीय श्री उदयसिंह दादा पाटील सातारा जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आपण पाहत आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्ही किट पाहताय, टी शर्ट ट्रॅक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळतंय. अध्यक्ष भोर तालुका युवा फाउंडेशन तथा युवा नेते राहुल दादा पवार यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण किट ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आल्यात, आरोही स्पोर्ट्स आणि आरोही स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कुमार संग्राम लावण यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. कारण फक्त जयेश सर 5 दिवसामध्ये या संपूर्ण किट तयार केल्या, त्यामुळे कुमार संग्राम लावण यांचं देखील तितकंच कौतुक करणं गरजेचं राहील. संघ मालकासाठी बाईक आहे जी कराड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी देण्यात आले आणि त्यातल्या त्यात अध्यक्ष अमितराज चव्हाण यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्यांच्या सहकार्यातून ही बाईक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मालिकावीरसाठी जी बाईक आहे ते जर पाहिले तर अगदी आपण जर पाहिलं ना तर प्रसिद्ध कंस्ट्रक्शन अर्थातच गॅमी ग्रुप ऑफ
नवी मुंबई यांच्या माध्यमातून ही मालिकावीरसाठी बाईक आहे. कॅमी ग्रुप आपलं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी विशेष सहकार्य आम्हाला केलंय त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या क्रिकेट स्पर्धेचे भाग्यविधाते सन्माननीय दिनकर शेठ सेवाडे साहेब आणि तथा सन्माननीय सूर्यकांत कचरे साहेब यांच्या माध्यमातून मनापासून आम्ही आभार मानत आहोत. सेकंड इनिंगकडे जाऊया, जिकडे मात्र मॅच सुरू होते. बॉक्समध्ये पुन्हा एकदा जयेश सर आणि निलेश सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅचला होईल सुरुवात. आता सेकंड इनिंगला होती सुरुवात. एका बाजूला सायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे, एका बाजूला बुरबुशी गावचे आक्रमक फलंदाज तालुका आहे कराड रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये. भोर तालुक्यातील कामतडीचे सूरज मथाळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. परंतु एका बाजूला महाबळेश्वर तालुक्यातील सोनाट गावचा प्रतीक सकपाळ गोलंदाजी मार्गवरती. डावकुरी आताचा गोलंदाज पहिल्या ओव्हरसाठी येतोय. या मॅच मध्ये लक्ष आहे विजयासाठी. येणारे बॉल 30 बनवायचे आहेत, धावा 67. पहिला बॉल प्रगती पदावरती. पहिलाच बॉल त्याला टॅप केलंय, खेळाडू आहेत. पहिल्याच बॉल वरती सिंगल धाव. प्रतीक सकपाळचा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आला, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. सातत्याने चांगली ऍक्शन आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे. रोहित पाटीलने इथून एक सिंगलने सुरुवात केली. टीमचा कॅप्टन दिशादर्शक नेता मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आलेला पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला सूरज मटाळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1-0. लोअर फुल टॉस उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्वतःला स्ट्रेच केलेला पाहायला मिळाला. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. प्रतीक सकपाळची खासियत आहे ज्या प्रकारे त्यांनी बॉल टाकलाय. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न इथे केला आणि हा बॉल डॉट आलेला आहे आणि प्रतीक सकपाळने बॅट्समनला फॉलो केलं. निर्धाव बॉल. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे डीपला. लॉफ्टेड फटका होता आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव प्राप्त होईल. थोडा वेळ बॉल निश्चित हवेमध्ये होता. स्ट्राईक रोटेट केले आणि या दोन्ही खेळाडूंनी स्कोरबोर्डला बिझी ठेवलेला आहे. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. हेलिकॉप्टर स्ट्रोक लुक देण्याचा प्रयत्न इथे केला फटकेला आणि त्याच्या पाठीमागे मिळतीये फक्त एक सिंगल धाव. 67 धावांचा करायचा आहे या मॅच मध्ये पाठलाग. 2 बनलेले आहेत. पुढचा बॉल. यावेळेला फटका बसला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेडूच्या खाली येतोय आणि महत्वाचा फलंदाज रोहित पाटील अमरने एक चांगला झेल टिपलाय. 2 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद. पाटील यांचा फटका फसला. अमर यादव बॉलच्या खाली आले आणि हा झेल इथे कंप्लीट केला. प्रतीक सकपाळचा एक चांगला बॉल आणि पहिली विकेट मिळतीये PSB 11 पाटण या टीमला. आणि पहा हात फैलावत हा झेल पकडला. रोहित पाटील जड पावलांनी आता येत आहेत माघारी. 2 वरती 1 धावसंख्येचं प्रतिउत्तर देताना टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड. अमित वरे एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये येतात बॅटिंगसाठी येत आहेत. तालुका आहे वाई, गाव आहे कुसगाव. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा अमित वरे बॉन्ड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आलेले आहे. धावसंख्या 2 आहे. एका बाजूला प्रतीक सकपाळ यांनी काय गोलंदाजी केली आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा. 4 बॉल टाकले आणि 4 बॉल मध्ये अवघ्या 2च धावा दिलेल्या आहेत. म्हणजे भावेश पवार यांनी ज्या प्रकारचं पहिलं षटक हाताळलं होतं त्याच प्रकारची इथे प्रचिती या ओव्हर मध्ये येते. षटकातला आता हा 5वा बॉल. प्रतीक सकपाळ पुन्हा तयार. KSKच्या महाबळेश्वरचा खेळाडू आहे. गाव आहे सोनाट. एक यंग टॅलेंट आहे सोनाट गावचं. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर कडून क्रिकेट खेळणारे प्रतीक सकपाळ गोलंदाजी मार्कवरून तयार. सायकर एंडला अमित वरे बॉन्ड. अमित बॉन्ड यांनी हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. सिंगल धाव इथे प्राप्त होईल या बॉलच्या पाठीमागे. अमित वरेने चांगली सुरुवात केली. इनसाइड आउटचा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. फुललेंची गोलंदाजी करतोय सोनाटचा सुपुत्र युवा जिगरबाज. ऍक्शन रिप्ले बॉल, लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. एकाच ऍक्शन मध्ये फिल्डिंग केली, थ्रो केला. 3-1 आहे. बॅटिंग चालू आहे संत बाळूमामा वॉरियर्स. षटकातला शेवटचा बॉल तो पाठवलाय समोरच्या बाजूला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी सूरज मताळे यांचा फटका आहे तुफानी. बॉल सीमारेषा पार. षटकार.
भोर तालुक्यातील हा खेळाडू आहे, जो एकमेव खेळाडू आहे या तालुक्याचा जो प्रीमियर लीग ही खेळत असताना मला मिळाला आणि त्याचा हेलिकॉप्टर पहा परफेक्ट लँड होत असताना मला मिळाला समालोचन कक्षाच्या अगदी समोर. आमथडी गावाला बिलॉंग करणारा उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिलं षटक स्क्रीनवरती तुम्ही पाहताय जे हाताळलेलं पाहायला मिळालं होतं. गोलंदाज प्रतीक सकपाला आपण पाहिलं स्क्रीनवरती, त्यालाच आपण पाहतोय. उद्योन्मुख खेळाडू आहे, उद्याचं भविष्य आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हे पहिल्या षटकाचे ॲक्शन रिप्ले आणि हायलाइट्स तुम्ही पाहताय. पहिला बॉल टॅप केला होता प्रतीक सकपाळचा, दुसरा बॉल जिथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तिथे बॅटरला बीट केलं. तिथून मात्र आपण पाहिलं तर पुढच्याच बॉलवरती ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक दूर राहायला रन्स आली होती. तदनंतर आपण पाहिलं तर फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. आज तो खेळाडू होता रोहित पाटील, ज्याची चर्चा सातत्याने होत होती, तो बाद होत असताना पाहायला मिळाला. तदनंतर इनसाइड आउटचा सिंगल आणि शेवटच्या बॉलवरती आलेला लांबलचक हेलिकॉप्टरचा षटकार पाहायला मिळाला. हे होतं पहिलं षटक. की आपण दुसऱ्या षटकाकडे वळतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. षटक क्रमांक 2 साठी आता गोलंदाजी मार्गवरती डावखुरी आताच्या गोलंदाजालाच बोलवलेला आहे. पाटण तालुक्यातील मत्रेवाडीचा ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्गवरती अतुल चव्हाण ओव्हर नंबर 2 साठी चप्पल झाले आणि त्यानंतर हा बॉल पाठवला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ आणि या बॉल वरती केलाय अमित वरे बॉन्ड यांनी चांगला खेळ. बॉल सीमारेषा पार, षटकार. बाटमधून इथून षटकार बाला मिळाला. क्रीजचा वापर चांगला गेला होता. डेथ ऑफ द क्रीज आले, बॅकफुटला आले होते. ऍक्शन रिप्ले पहा, फ्रंट कॅमेरा अँगल जास्तीचे बाहेर निघाले, वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली आहे. बुक करत असताना धावांना बुक केलाय, षटका ठोकला, लांब लचक फटका. एका बाजूला अमित बॉन्ड यांनी आक्रमण केलं. अतुल चव्हाण पुन्हा तयार. पहिला बॉल महागडा आहे, बॉल क्रमांक 2. या बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत. बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला आणि रेफर केले टीव्ही अंपायर यांच्याकडे. आता बॅटर अमित बॉन्ड सेफ आहेत की आउट आहेत आता हे पाहिलं जाईल. बॉन्डच्या अडचणींमध्ये वाढ झालाय. प्रथम दर्शनी सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. या आपण थर्ड अंपायरला रेफर करत आहोत. अमित वरे यांना आपण पाहतो आहोत, जिथे मात्र अडचणींमध्ये त्याच्या वाढ झालेली पाहायला मिळाली. 15-1 आहेत. बॅटिंग करतोय संत बाळूमामा वॉरियर्स या टीमला आपण पाहतो आहोत. संघ चेसिंग करतोय ते 67 धावसंख्येचं. फलकावरती 15-1. स्वतः बॉन्डच मैदानाच्या बाहेर निघालाय. त्यालाच वाटू लागलं की आपण अडचणी तिथेच वाढल्यात. ऍक्शन रिप्ले पहा, आउट आहे बॅटर. धक्का लागलाय तो दुसरा. 15 धावसंख्येवरती बॅटन निसटली होती हातामधून आणि त्याच कारणास्तव तो स्वतः मैदान सोडत असताना मला मिळतोय. वाट कोणाची बात आहे, तो आलाय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. प्राईड ऑफ भिवंडी बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सर भावेश प्रकाश पवार येत असताना मला मिळतोय. 11 बाईक आणि 2 कार ज्याने आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये अद्याप जिंकलेले आहेत. नुकतीच आयकॉनची स्पर्धा गोवा गाजवलं आणि आज गोवाची मोहीम फक्त केल्यानंतर पुन्हा एकदा कोपर केरण्यामध्ये भूमिपुत्र मैदानावरती तो दाखल झालाय. संत बाळूमामा प्रीमियर लीग खेळण्यासाठी संकट काळी संकट मोचकाची भूमिका अदा करणारा अगदी रायगड, ठाणे, दुबई, कतार मध्ये तो मारतो या 50. नाव त्याचं भावेश पवार लेफ्टी. तो बॅटिंग साठी मैदानावरती. 15-2 आहेत. 15 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये गोरसईचे ऑल इंडिया आयकॉन भावेश पवार आलेत. एका बाजूला सूरज मताळे बॅटिंग मध्ये तयार होतील. 7 धावा त्यांनी बनवलेत. अतुल चव्हाण यांचा बॉल क्रमांक 3. नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे आणि विविध मनस्थितीमध्ये अडकले. सूरज मताळे बॉल खेळावा की सोडून द्यावा, बॉल आला तो डॉट. 15 धावा धावफलकावरती बनल्या. 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. यस, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. अतुल चव्हाणला आपण गोलंदाजी करताना पाहत आहोत. मुळात तो खांद्या कॉलनीमध्ये वास्तव्यास आहे. साईराज या संघामधून लोकलचं क्रिकेट खेळतो. अतुल चव्हाणला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. मुळात
प्रॉपर त्याला आपण पाहिलं तर पाटण तालुक्याला बिलॉंग करणारा पाहायला मिळतो. मत्रेवाडीचा खेळाडू अतुल चव्हाण. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग टीमने इथून रिव्ह्यू गमावलेला आहे. मत्रेवाडी म्हटल्यानंतर आमचा बारक्या मत्रेचंही आठवण होते मला. तोही खांदा कॉलनीला बिलॉंग करतो आणि तोही एकाच वाडीला जिथे मात्र एका ठिकाणाला अतुल चव्हाणच्याच ठिकाणाला बिलॉंग करतो. मैदानाच्या आतमध्ये वळूयात. 15ला 2. अतुल चव्हाण पुन्हा तयार. षटकातला चौथा बॉल. स्विच हिटच्या फटक्याचा प्रयत्न. मनसुबे उधळून लावले. बॉल डॉट आलाय. लागोपाठचा आणखीन एक बॉल. निर्धाव येतोय. साऱ्या गोष्टी आज हेवा वाटणाऱ्या राहिल्यात. आज अनेक खेळाडू खेळतात. आज सतीश सनससारखा खेळाडू खेळताना पाहायला मिळेल. अनेक मातबर खेळाडू आहेत. परंतु या आजच्या दिवसाची सेंटर ऑफ अट्रॅक्शन एकच आहे. शरद कोंडाळकरचा सनग्लासेस ही सर्वाधिक जास्ती चर्चेचे विषय आहे. आज शरीरापासून बॉल फार दूर ठेवला आणि पंचांनी सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे. त्याच्यामुळे हा बॉल अतुल चव्हाण यांना पुन्हा टाकावा लागेल आणि हा बॉल आलाय तो वाईट. बॉल उजव्या यशीच्या बाहेर पाहायला मिळाला होता. जास्तीचा दुरून जाणारा अतिरिक्त धाव येते. संघाची धावसंख्या 16 बनलेली आहे. 16 ऑन द बोर्ड. यावेळेचा बॉल टॉप एज लीडिंग एज सतीश चव्हाणने जे टिपला. गोलंदाज क्रमांक 3 इथे मात्र सूरज होतोय बाद. किनारा मिळाला नाही. भाग्याचा सहारा पकडला. एक चांगला कॅच धक्का क्रमांक लागला. आणखीन एक आता संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला भोरचे सूरज मताळे आउट होऊन माघारी गेलेले आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये पोलादपूर तालुक्यातील आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू अभि केसरकर 16 धावा 3 गडी बाद अशी परिस्थिती आहे. आणि शेवटचा बॉल बाकी आहे. चला थोडीशी घाई करा. खेळाला स्पीडअप आपण द्या कारण आज एकूण 8 सामने आहेत. त्याच्यामुळे आपल्याला घाई करावी लागेल. याची आपण नोंद घ्या. अतुल चव्हाण यांनी आतापर्यंत 5 बॉल टाकले. 7 धावा दिल्या. गडी गारद केला. याच्यामध्ये एक रनआउट होता. एका बाजूला अभि केसरकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. गाव आहे त्यांचं देवळे. गोलंदाजी मार्क वरती मत्रेवाडीचा अतुल चव्हाण शेवटचा बॉल टाकेल. चला थोडीशी घाई करा. दोन्ही संघांना आपण करूया ही विनंती. षटकाचा शेवटचा बॉल सायकरेनला अभि केसरकर तयार. शेवटचाही बॉल इथे डॉट टाकलाय. वळवून मारण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 16. 3 गडी बाद. थँक्यू. सह्याद्री कला क्रीडा क्रिकेट असोसिएशन पाटण तालुक्याचे उपाध्यक्ष आदरणीय संदीपजी पवार सर यांचे आगमन होत असताना पाहायला मिळतं. साहेब आपलंही हार्दिक स्वागत. पाटण तालुका. चला घाई करा. वेळ जास्तीचा खर्च होतोय. फिल्डिंग करणारी टीम आपण जास्तीचा वेळ व्यतीत करता आहात. गोलंदाजी मार्क वरती टेनिस क्रिकेटचा वायकरमॅन दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. केतन वामन म्हात्रे स्वतः गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आपल्या फिटनेसच्या जोरावरती सातत्याने अनेक मैदानं तो गाजवत असताना पाहायला मिळालाय. ही षटक सर्वाधिक महत्वाचा आहे. बॅटल सर्वाधिक महत्वाचा आहे. भावेश प्रकाश पवार आणि त्याच्या साथीला अभि अशोक केसरकर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि ही जोडी जर का जमली ना तर धावा निश्चितच रन चेस होतील. 18 बॉलचा खेळ बाकी आणि विजयासाठी 51ची गरज. चेस मास्टर मैदानाच्या आतमध्ये आलाय. या चेस मास्टरने अनेक सामने अशक्य प्राय असे जिंकून दिलेले आहेत. अशक्य कोटीतले सामने त्याने नेहमी जिंकून दिलेले आहेत. आणि लढवय्या वृत्तीने जाणला जाणारा लढवय्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नावातच पवार आहे. लढणं रक्तात आहे. उसळणं आणि कोसळणं हे रक्तामध्ये आहे. चला घाई करा. फिल्डिंग करणारा संघ शेवटचा कॉल आपल्याला आयोजन समितीने लक्ष भेदलेलं आहे. जास्तीचा खर्च वेळ इथून जास्तीचा खर्च होत आहे. 18 बॉल आणि 51ची गरज.
PSB11 पाठण संघ गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. जसा संघाचा ड्रेस कोड्सना तशी स्कोर कार्डची खरं तर ही थीम तुम्ही पाहताय, ही स्कोर कार्डची लाईन तुम्ही पाहताय. 67 चेसिंग आहे, 16ला 3 आहेत. लडखडती सुरुवात. यावेळेचा बॉल भावेश पवार चेंडू सीमारेषेच्या बाहेर आकाशाला गवसणी घालत ठोकला षटकार. मध्ये भावेश पवार आले आणि त्यांनी पहिला बॉल फेस करत असताना तो बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान भावेश पवार यांचा टीम साठी होता 6चा लगान षटकार. रंजकता बरी ही गोष्ट आहे ना की भावेश पवार आणि केतन म्हात्रे गोव्याला एकाच संघामध्ये आयकॉन खेळले आणि भावेशला कार मिळाली होती. स्विच हिट लगातारचा दुसरा फ्लॅट पॅरलल रन्स मिळतील त्या 4. केतन म्हात्रेवरती हल्ले प्रति हल्ले चौकार. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत भावेश पवार, गोरसई आहे त्यांचं गाव. बॉल पाठवला सीमारेषा पार. स्विच हिटचा फटका. भावेश पवार बॅटिंग करतोय, चौकार आला त्याच्या बॅट मधून. आणखीन एक फटका फ्लॅट मारला ईस्ट और वेस्ट. भावेश पवार इज द बेस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळताय. धुडगूस घातलाय, धुमाकूळ घातलाय, धिंगाणा घातलाय, धडाकेबाज बॅटिंग केलीये आणि फटक्यांचं चांदण मैदानाच्या आतमध्ये आज शिंपलंय. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग भावेश पवार यांनी आक्रमण केलं. या ओव्हर मध्ये हल्ला केलाय. हल्ले प्रति हल्ले भावेश पवार बॅटिंग करतोय. 3 बॉल मध्येच त्याने एकंदरीत 16 बनवल्या. स्विच हिट केला, पुन्हा एकदा थर्ड मांडला. आउटफील्ड फास्ट रन मिळतील या बॉल वरती देखील. एकंदरीत 4 हा येतोय चौकार. भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग गेले. 2 स्विच हिटचे फटके आतापर्यंत खेळले आणि हाई बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. 14 बॉल 31 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. रंगलेला एक तुंबळ सामना, रोमांच आणि थरार. भावेश पवार यांनी 4 बॉल खेळले, 20 बनवलेले आहेत. आता केतन म्हात्रे यांना कमबॅक करावं लागेल. शेवटचे 2 बॉल प्रभावशाली टाकावे लागतील. काय सामना रंगलाय. शेवटच्या बॉल पर्यंत जाणारा सामना तुम्ही पाहताय. संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. 14 बॉल 31चा थरार. एका बाजूला भावेश पवार, दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रे. षटकामध्ये अद्याप 20 आलेल्या बाला मिळाल्यात. सामना बनवलाय भावेश पवार ज्या रीतीने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या दिशेने हलवला सारा मार्केट. त्यांनी त्याची चहाय रे हवा रे आलाय रे त्याचा जमाना आणि जो तो त्याचा दिवाना. ठोकला षटकार. टोला भावेश पवार यांच्या बॅट मधून येतोय. बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. समीकरणामधलं अंतर कमी होतंय. याच ओव्हर मध्ये आता केतन म्हात्रे यांनी ओसांडून धावा खर्च केलेल्या आहेत. समीकरण बदललं. 13 बॉल 25. 13 बॉल 25 ची आवश्यकता. या मॅचची गोल्डन विकेट. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल आला, झेल टिपला. ओमकार शेलारने ही महत्वपूर्ण इम्पॉर्टंट कॅच टिपली आहे शेवटच्या बॉल वरती, जिथे मात्र भावेश पवार आउट होतोय. आउट होण्याआधी तुम्हा सर्वांना त्याने एंटरटेन केलं असेल तर टाळ्या होऊ द्या त्याच्या या महत्वपूर्ण इनिंग साठी.
42ला 4 आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. येणारे चेंडू राहिले ते 12 बॉल मध्ये विजयासाठी 25 ची आवश्यकता. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण एंटर होत आहे तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तालुका जावली गाव आहे करंजे आणि या करंजे गावचा एक आक्रमक फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाज रणजित पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. कित्येक हंगाम गाजवणारा जावली तालुक्यातला खेळाडू आहे रणजित पवार मैदानाच्या आतमध्ये. सोबतीला अभि केसरकर 12 बॉल 25 धावांचा थरार या मॅच मध्ये बाकी आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा 4 गडी बाद. तुम्ही पाहताय संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. थँक्यू. कंपॅरिझन पाहूयात. संत बाळूमामा वॉरियर्स 42ला 4 आहेत. 1 विकेट जास्तीची गमावली आहे परंतु रन चांगल्या बनल्या आहेत. पूर्वार्धामध्ये PSB 11 पाटण संघ 33ला 2 होता. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल. सचिन शिंदे रुळ्याचा खेळाडू आणखीन एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. त्याला इन्व्हाइट करण्यात येत असताना मला मिळत आहे. सचिन शिंदेला आपण पाहतोय. षटक सर्वाधिक महत्वाचं राहील. गोलंदाजी मार्क मध्ये फेरबदल झाला. अभि केसरकरच्या हातामध्ये आता मात्र संपूर्ण धुरा राहणार आहे कारण अभि केसरकर आता संघासाठी महत्वाचं योगदान देणं गरजेचं आहे. 12 बॉल आणि 25 ची गरज. 12 चेंडू आणि 25 ची आवश्यकता आहे. आघाडीला येणारा बॅटर आज मात्र थोडासा उशिराने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 बॉल त्याने फेस केलेला आहे. अभि अशोक केसरकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. नुकतंच विवाह बंधनामध्ये तो अडकलेला आहे परंतु आज मैदानावरती त्याचा खेळ कसा बहरात येईल याची चर्चा निश्चित होती. 12 बॉल 25 ची गरज आहे. संत बाळूमामा वॉरियर्स संघ बॅटिंग करतोय. रन चेस आणि चेस मास्टरने काय बॅटिंग केली. 18 बॉल 51 ची गरज होती. 6 बॉल मध्ये 26 मारल्या आणि मॅच मध्ये घेऊन आलाय. जणू काय मारायचं ना तर टॉपच्या लात मारायचं असंच कामकाज त्याने केलं आणि केतन मात्रेच्या अगेन्स्ट रन्स त्याने गोळा केल्या. सचिन शिंदे गोलंदाजी मार्क मध्ये 12 बॉल 25 ची गरज. नेक्स्ट मॅच 2 विनर्स वर्सेस स्पिनर्स खेळतील. 2 विजेते खेळत असताना पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा बॉल पहिला बॉल या षटकातील उंच गेला आणि जिथे लांब जास्तीचा लावू शकलेला नाहीये. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. कॅच ड्रॉप झाला. रन्स मिळाले. ती पहिल्या बॉल वरती एक सिंगल. 24 ची आवश्यकता आहे. 11 बॉलचा खेळ बाकी. अभि केसरकर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत होते आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. फटक्यातली लांबी थोडीशी कमी पडली होती. एफर्ट्स इकडे चांगले पाहायला मिळाले परंतु इथे शेवटच्या क्षणी बॉल हातामधून निसटला आणि त्यानंतर या बॉलची फेकी केली आहे. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. कालच्या दिवसाचा जर का आढावा घ्यायचा झालं तर सुजित शेवळाने एक अर्धशतक ठोकलं होतं. 17 बॉल मध्ये 50 धावा. सर्वाधिक विकेट 5 विकेट राजू कंकच्या नावावरती पाहायला मिळाल्या. धावा ज्या 93 बनवल्या सुजित शेवाळने. ऑफ ट्रॅकर आहे. उंची जास्तीची पाहायला मिळाली. लांबी मिळाली नाही. रिले स्वरूपामध्ये हा झेल इथे फिनिश करण्यात आलाय. कॉट बिहाइंड विकेट. धक्का आणखीन एक लागला. 5वा फलंदाज बाद. फलंदाजी केली या ओव्हर मध्ये. 2 बॉल टाकले. 1 फलंदाज माघारी पाठवला. 1च धाव दिलेली आहे. रणजित पवार जड पावलांनी जातील माघारी. पाठीमागच्या बाजूला एक चांगला कॅच कंप्लीट केला. धक्का क्रमांक लागलाय तो 5वा. 43 वरती 5 अशी परिस्थिती आहे. आता येणारे 10 बॉल आणि विजयासाठी धावा किती बनवायच्या आहेत हे इक्वेशन आपण या ठिकाणी सांगूया. 24 धावांची गरज आहे. 10 बॉल. एका बाजूला अभि केसरकर आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक मोठी उमेद आणि परंतु मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी कोण येत आहे.
विकास सावले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. जावली तालुक्यातील भामगर गावचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे विकास सावले. विकास सावळेला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहत आहोत. 43 ला 5. डॉट आलाय. आता शेवटचे 8 बॉल बाकी आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा. 23 धावांची गरज आहे. आज आबी केसरकरला चालावं लागेल. मंजिल मिलेगी तो रास्ते पे चल तो सही, राह बनेगी आबी केसरकर. बीच मैदान में आज तू कुछ कर तो सही. 8 बॉल 23 धावांची गरज. आबी केसरकर एका बाजूला, सचिन शिंदे एका बाजूला. शेवटच्या 2 बॉलचा थरार. षटकातील अद्याप 2 बॉल बाकी आहेत, परंतु रुळ्याचा सचिन शिंदे चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेचा बॉल फटका इनसाइड आउट. रुदिक कवर क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. इथून मात्र चेंडूने मारली एकंदरीत बाजी. रन्स मिळतात त्याच्यावर. आला अभिच्या बॅटमधून चौकार. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. दिलासा देणारा चौकार आबी केसरकर यांच्या बॅट मधून आलेला आहे. समीकरणामधलं आता अंतर कमी झालं. शेवटचे 7 बॉल बनवायचे आहेत धावा 19. 60 चेंडू 19 ची आवश्यकता. हा बॉल सर्वाधिक महत्वाचा राहील या षटकातील. पुढचा बॉल फुलातला होता. हेलिकॉप्टर लुक दिला. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल येईल. 6 चेंडू 18 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळाली. हे षटक सर्वाधिक महत्वाचं होतं आणि ज्यामध्ये कमबॅक करून दिलेलं पाहायला मिळालंय. 6 बॉल 18 ची आवश्यकता आहे, परंतु या पण या षटकाला पुन्हा एकदा पाहूयात ज्या रीतीने गोलंदाजी पाहायला मिळाली होती. ला 5 आहेत. पुढचा बॉल 18 ची आवश्यकता होती. टॉप ऑफ द बाउन्स आले. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न झालाय. सेकंड कंप्लीट. 2 धावा आल्यात. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे प्राप्त होत आहेत संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला. आणि जमेची बाजू कोणती तर आबी केसरकर स्ट्राईक करतायत. आता येणारे 5 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 16. रंगलेला एक रोमांचक सामना तुम्ही पाहताय. संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 डे क्रमांक 2.
चित्त थरारक सामना आहे. 5 बॉल 16ची गरज. गोलंदाजी मार्गवरती आपण चर्चा करतोय मराठवाडीचा गणेश शिंदे. 5 बॉल 16ची आवश्यकता होती. इथे मात्र सेलिब्रेशन स्टार्ट झालंय. गॉड बँड विकेट, आणखीन धक्का. एक आशेचं किरण होतं अभिनवाचं, तेही विजलंय. आणि आता मात्र उर्वरले 4 बॉल 16ची आवश्यकता असताना अभि आउट. केसरकर 8 धावा बनवून माघारी आलेत आणि आज मोठा खेळ करू शकले नाही. या बॉलच्या पाठीमागे बॉलने घेतला, बॅटचा किनारा मिळाला नाही, भाग्याचा सहारा. धक्का क्रमांक लागलाय. आणखीन एक टीम संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 16. आणि त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये ऋषी पाटील बॅटिंग साठी येत आहेत. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी आता धावा किती बनवताय यालाच महत्व आहे. 51 धावा 6 गडी बाद अशा प्रकारची परिस्थिती आहे. मॅच जिवंत आहे, फक्त आज लढावं लागेल. 4 बॉल 16ची गरज. टॅप केलाय, बॅक टू द बॉलर, धाव मिळणार नाहीये. आता समीकरण थोडस जड होतंय. 3 बॉल 16ची गरज. 3 चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. गणेश शेवटच्या षटकामध्ये आला आणि फिरकीचा जादूगार चांगली कर्तबगारी दाखवतोय. हाही बॉल बॅटचा स्टिकर द्यावा लागला. क्षेत्ररक्षक ओमकार आहे डीप मध्ये लॉंगॉनला. चांगला झेल त्याने भावेशचा टिपला. या मॅच मधला सर्वाधिक महत्वाचा झेल त्याने टिपला होता. लॉईडचा झेल टिपताना जेवढे हात थरथरले होते ना कपिल देवचे, ओमकार शेलारचे कदाचित तेवढेच हात थरथरले असतील. त्या रीतीने त्याने कॅच पकडली होती. 2 बॉल 15ची आवश्यकता आहे. महत्वाचे सामने आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने पुललेनचा डॉमिनेट केलाय. पिचिंग आउटसाइड दी लेग हेच सांगण्याचा प्रयत्न पंतांनी केलाय. 1 बॉल. आता मात्र 14ची गरज. औपचारिकता बाकी दिसतीये या सामन्यामध्ये. लेग बाय झाली. जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ आता नशिबाच्या भरोशावरती आहे. नशीबवादी आता राहावं लागेल त्यांना, कारण 1 बॉल 14ची गरज आहे. एका बाजूला PSB 11 पाटणने हा सामना कंट्रोल केलाय. षटकातला शेवटचा बॉल आणि अखेरकार हा सामना इथे जिंकला. PSB 11 पाटण या टीमने गणेश शिंदे यांनी चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवरती मिळेल विकेट. आणि एका बाजूला आता पुढच्या मॅच साठी आपण देऊया संत बाळूमामा वॉरियर्स कराड या टीमला शुभेच्छा.